हॅलो पुष्पा, नमस्कार मंगलसिनू भाऊ. सगळं बरं आहे ना? मी ह्यासाठी कॉल केलाय. मी 1 टन मालाचे 1 कोटी घेणार आणि नाही दिले तर मी माल डायरेक्ट चेन्नईमध्ये मुरगनला विकणार. पुष्पा, विसरू नको तू कोणाशी पंगा घेतेस. मंगलसिनू सोबत लई महागात पडेल तुला आणि मी बघतोच तू कसा माल मुरगनला विकतोस ते. सिनू, मला पण पुष्पा म्हणतात. तुझ्या समोरून जाऊन माल मुरगनला विकून येईल. आणि एक टीप देतो, जर तुला मार खायचा नसतं तुझ्या त्या मोगलीजला पाठव. भाऊ, कशाला उगच त्या मंगलसिनू सोबत पंगा घेतोय? आपल्याला मिळत आहेत ना 1 टनचे 10 लाख बाद झाले. हे केशव, मी 10चे 20 करणार होतो, पण रिस्क बघून भाव वाढला. मुरगन भाऊला भेटायचंय, धंद्याचं बोलायचंय. मुरगन भाऊ बीसी आहेत, नाही भेटू शकत. जा मुरगनला देऊन ये. जा लवकर त्या मुरगनला चहा घेऊन, नाहीतर लई चिडणं ते बेणं आपल्यावर. थांब रे काका, आज मुरगन टपरीवर येईन चहा प्यायला. 1 नंबर माल हाय बघा पुष्पा भाऊ. असा माल मी जिंदगीत बघितला नाही भाऊ. मला असा 10 टन माल पाहिजे तेवढे पैसे घे, पण माल असंच दे. अशा 10 ट्रक आणल्यात म्हणजे 50 टन माल. त्याचे झाले 10 लाख रुपये. एकदा मंगल सिनू सोबत बोलणं करून दे पुष्पा. सिनूला जाऊ दे, डायरेक्ट माल विकत घेणार का? जे मंगल सिनू सोबत पंगा घेईन ते डायरेक्ट ढगात जाईन. ये भाव, मंगल सिनूच्या घरात घुसून त्याची चड्डी वल्ली करून आलोय बघ. मी माणूस लय वेगळा आहे रे. धमकी देतो मला. धमकी देतो? तू आहेस कोण? अच्छा, असं काय? कोंडा रेड्डीचा पार्टनर आहे मी, ते पण 4%चा. समजलं का कोण आहे मी? अरे मग आधी सांगायचं ना कोंडा रेड्डीचा पार्टनर आहे म्हणून. हॅलो अण्णा, पुष्पाला पैसे दिलेत म्हणलं आणि माल घेतलंय विकत. गद्दारी करतो काय माझ्या सोबत त्यो? मोगलीच पोरं घेऊन जाय आणि आज त्या पुष्पाला कापून टाक. माझ्याशी गद्दारी करतोय साला, माजलाय वाटतं. जिजाजी त्याला दाखवतो गद्दारीचा नतीजा. काय जिजा, याचा पण गेम वाजवायचा का? आत्ता अक्कल आली? त्यो हित होता तवा फाटली होती का तुझी? हॅलो मुरगन भाऊ, नमस्कार. मी सिंडिकेट मेंबर पुष्पा बोलतोय. ते काय आहे, या टायमाला मला सिनूला माल नाही विकायचा. फ्लावर नाही, फायर हाय मी.